शेजारतीहून मंदिर बंद झालं. एका दरवाजामध्ये 2 पहारेकरी, असे 9 दरवाजे म्हणजे 18 पहारेकरी आपोआप बेशुद्ध पडले आणि 9च्या 9 दार उघडले, कुलपा उघडल्या आणि भानुदास महाराज थेट पांडुरंगाच्या गाभाऱ्यात. आता पांडुरंगाला भानुदास महाराज सांगू लागले, म्हणले देवा, शेवटी तू सुद्धा श्रीमंताचाच निघाला ना रे. काय चुकलं देवा आमचं? काही नैवेद्यात कमी पडलं का तुला? काही उपासनेमध्ये कमी पडलं का? तुझे नित्य उपचार आमच्याकडून झाले नाहीत का? भांडू लागले. जवळपास 20 ते 30 मिनिटं भांडले. देवाला भांडावं सुद्धा संतांनीच हो. तुमचं आमचं काही नाही. तुमचं आमचं भांडण फक्त प्रपंचासाठी. देवा लग्न होऊ दे, देवा नातू होऊ दे, नात होऊ दे, काय अमुक अमुक आपल्या प्रापंचिक गोष्टी मागतो देवाला आपण. पण संतांनीच भांडावं देवाला. देवा शेवटी तू पण दाखवूनच दिलं ना. बर मी बोलतोय, मी भांडतोय, आता बोलायला जड झालं का म्हणे. देव 1 नाही 2 नाही शांत बसले, ऐकून घेतलं सगळं भानुदास महाराजांचं. आणि नंतर म्हणले नको बोलू बाबा, राहू दे. आपल्या भानुदास महाराजांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं. जसं खाली वाटले तसं आपल्या गळ्यातला एक तुळशीचा आणि सोन्याचा 9 रत्नाचा हार भानुदास महाराजांच्या गळ्यात टाकला. जसे गळ्यात टाकला, देहभान हरपलेले भानुदास महाराज तसेच निघाले. चला हार तर आहे तुळशीचा, एवढं पाहिलं आणि बाहेर निघाले. परत पहारेकरी जागृत झाले, सगळं झालं. पंचउषक खाली 5 वाजले, काकडा आरतीची वेळ झाली. सुरू झालं गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई. इकडं काकडा सुरू झाला. पुजारी एक 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 हार काढू लागले. लक्षात आलं सोन्याचा 9 रत्नाचा हार चोरीला गेला पांडुरंगाचा. आता काय करायचं? लगेच राजापर्यंत बातमी, राजेसाहेब हार चोरीला गेला, चोर नगरीतच असेल, बघा पटकन. शिपाई निघाले. शिपाई निघाल्यानंतर पाहिलं, योगायोगानं सूर्योदय झाला. त्यांनी स्नान केलं त्या तुंगभद्रा नदीच्या तीरावर आणि वाळवंटात संध्या करत असताना तो हार चमकला. पाहिलं, म्हणले चोर सापडला. वारकऱ्याचा वेश घेतलाय म्हणे. शिपायाला काय माहिती वारकरी होते का कोण होते. मुसक्या आवळल्या इकडून. मुसक्या आवळणं म्हणजे जाड सुलीने बांधणं, या हाताला आणि त्या हाताला मुसक्या आवळून उचलून, ज्याला म्हणतात आपल्या बोली भाषेत उचल बांगडी. तशा पद्धतीने त्या अवस्थेमध्ये भानुदास महाराजांना सुळापाशी आणलं. राजेसाहेबांनी विचारलं चोर सापडलाय का? त्याला शेवटची इच्छा विचारा. शेवटची इच्छा भानुदास महाराजांनी विचारली. शेवटची इच्छा त्यांना याचंही भान नव्हतं त्या पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये ते आपल्याला सुळावर देणार आहेत. भानुदास महाराज म्हणले पांडुरंगाचं दर्शन ही शेवटची इच्छा, या व्यतिरिक्त काय असावी. परत तशाच अवस्थेमध्ये पांडुरंगाच्या देवळात गेलं, दर्शन घेतलं, परत सुळावर आणलं. सुळापाशी आणल्यानंतर आता तो सुळावर देणार, तेव्हा त्या सुळाला पालवी तुटली. सुळाचा वेळ झाला की लगेच तो पळतच आला. शिपाई, राजेसाहेब पटकन चला, काहीतरी गडबड आहे, ही दुसराच कुणीतरी दिसतोय म्हणले. त्या सुळाला पालवी फुटली, याचा वेळ झाला म्हणले. राजेसाहेब आले. जसे राजेसाहेब आले तसं पांडुरंगाला भानुदास महाराज विनंती करतात अभंगाच्या रूपामध्ये, जरी हे आकाशावर पडो पाहे, जरी हे आकाश उरपडो पाहे, ब्रह्म घोळ भंगा जाय, वड वानळची त्रिभुवनी खाय, तरी तुझीच वाट पाहे गा विठोबा. भानुदास महाराजांनी हा अभंग तिथं सांगितला. म्हणाले, जसं म्हणाले पांडुरंग परमात्म्याला लगेच कळवळाला आला. पांडुरंग परमात्मा जिथं सुळाची जागा आहे त्या सुळाच्या जागेच्या तिथं स्वतः प्रकट झाले. झाल्यानंतर सगळ्यांनी गजर केला, पंढरीनाथ पाहिलं